गुड मॉर्निंग. तर आत्ता मी जाऊन भाजीपाला घेऊन आलेले आहे. पूर्ण भाजीपाला संपलेला होता तर तेच घेऊन आलेले आहे. थोडंसं प्रॉब्लेम झाला होता रेकॉर्डिंगमध्ये, त्यामुळं ते रेकॉर्ड झालेलं नाही आहे मी जे बोललेले, तर त्यामुळं मी व्हॉईस ओव्हर देत आहे. तर इथं भाजीपाला सर्व संपलेला, तर तेच मी आता सॅग्रिगेट करून इथं ठेवत आहोत सर्व काही. आणि मला अनिशाची खूप हेल्प होते यामध्ये. ती खूप आवडीनं करते हे सर्व. त्यामुळे एकतरी मुलगी असावी हे जे म्हणतात ना, ते खरंच खरं आहे. इथे सर्व व्हेजिटेबल्स सेपरेट करून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते, हे बॉक्समध्ये मी जे बसणार नाही त्या डब्यामध्ये ते ठेवलेले आहेत. कढी आहे आणि शेवग्याची शेंग, फ्लॉवर, खाली कॅबेज आहे आणि काय म्हणतात त्याला बीटरूट वगैरे सर्व ठेवलेले आहेत, कारले वगैरे. तर जे मोठे मोठे बॉक्समध्ये बसत नाहीत ते मी ह्याच्यामध्ये ठेवले आहेत, फ्रीजच्या बॉक्समध्ये. आणि इथं ह्या छोट्या बॉक्समध्ये हे मी सेट घेतलेला आहे मेशोवरून. तर 6 बॉक्सचे सेट आहेत. तर मी एकात कॅरेट, एकात मी मुळा ठेवलेला आहे आणि एकात मी वांगी ठेवलेली आहेत आणि ह्याच्यात मी गवारी ठेवलेली आहे, त्याच्यात बीन्स, भेंडी. आणि ह्या बॉक्समध्ये मी 2 कॅप्सिकम आणि 1 बीटरूट ठेवलेले आहे. इथं मी सर्व लेमन याप्रमाणे स्टोअर करून ठेवते, लेमन आणि आवळा. इथं सर्व फ्रूट्स आहेत, ॲपल आहेत, 1-2 आंबे राहिलेले आहेत आणि अवोकॅडो 1 राहिलेला आहे आणि ऑरेंजेस 3 राहिलेले आहेत. आणि इथं आम्ही कांदे आणलेले आहेत, ते मी बाहेरच ठेवतो ना, टमॅटो, कांदे वगैरे, तर हे बाहेर ठेवायचं आहे. इथं टमॅटो आणि हे सुद्धा मेशोवरनं बॉक्स घेतलेला आहे. खूप ह्याचा मला उपयोग होतो, एकदा घेतलं की बस एक हे होतं. तर कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि मी काय म्हणतात त्याला मिरची सर्व ह्याच्यातमध्ये ठेवते. सांगायचं झालं तर तुम्हाला कढीपत्ता जे आहे ना, ते तुम्ही देठासकट ठेवली ना तर ती जास्त दिवस ताजी राहते, पण ह्याच्यामध्ये मी तसं ठेवू शकत नाही, त्यामुळं मी याप्रमाणे बॉक्समध्ये ते सोडून ठेवते ह्यामध्ये. तर बस झालेलं आहे आणि आता हे सर्व फ्रीजमध्ये लावून टाकायचं आहे तेवढंच. आणि अनिशाची इथं मस्ती सुरू आहे. त्यानंतर घरातलं थोडं सामान संपलेलं ते मी मागवलेलं होतं, तेच मी भरून ठेवत आहे. आणि आता 3 महिने झाले मी डीमार्टला गेलेलं नाही आहे, तर थोड्या दिवसांनी मी जाणार आहे आणि त्याचासुद्धा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डीमार्टला जाण्यापूर्वी आपण काय तयारी करायची आहे, तसंच डीमार्टमध्ये गेल्यानंतर शॉपिंग करताना आपण काय काळजी घ्यायची आहे, काय थोड्याफार टिप्स जे आहेत मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे लवकरच. तर माझे व्हिडिओज मिस करू नका. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर स्पायसेस जे आहेत, मसाले, ते मी कसे स्टोअर करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्याला डेली जे लागतात मसाले, ते मी मसाल्याचा डबा आपला जो असतो त्यामध्येच ठेवते आणि बाकीचे मसाले मी कसे स्टोअर करते हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर इथं अनिशा मला हेल्प करत आहे. तर कधी तुम्ही मुलांना याप्रमाणे एंगेज ठेवा, जेणेकरून काय होतं ना, त्यांचं स्क्रीन टाईम कमी होतं आणि ते आवडीनंसुद्धा करतात आणि त्यांना काम करायची आवडसुद्धा लागते. आणि अनिशाला हे करताना खूप आवडतं आणि तिला टाईमपासही होतो. तर पहा, ऑलमोस्ट सर्व माझे मसाले जे ते संपलेले आहेत. मला जाऊन सर्व आणायचे आहे. तर सर्व दुपारचं जेवण वगैरे संपवून मी आणि अनिशा जात आहोत माझ्या फ्रेंडच्या मुलाच्या बड्डेच्या पार्टीला. तर मसाले कसे स्टोअर करायचे ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. हा व्लॉग मी इथंच एंड करते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.